मित्रांनो, तुमच्या घरात, तुमच्या कुटुंबात ड्रॅगन आहे का? ड्रॅगन एक अतिशय अक्राळ विक्राळ प्राणी, जो काहीही नष्ट करू शकतो, उद्ध्वस्त करू शकतो, अव्यवस्थेच्या पलीकडे जाऊन एक खूप मोठा गोंधळ घालू शकतो. असा ड्रॅगन तुमच्या कुटुंबात आहे का? तुमच्या घरात आहे का? तुमच्या मनात आहे का? आणि तुमच्या आयुष्यात आहे का? आणि याचं उत्तर जर तुम्ही तो नाहीये असं देत असाल, तर मग तुमच्या जीवनातली अव्यवस्था कधीच संपणार नाही. तुमच्या घरातली अव्यवस्था कधीच संपणार नाही आणि घर उद्ध्वस्त झाल्याशिवाय देखील राहणार नाही. आणि म्हणून आज आपण कौटुंबिक मानसशास्त्र ह्या विषयाला हात घालताना, याच्या पुढच्या एपिसोडला हात घालताना खूप महत्वाच्या बाबीकडे हात घालतोय. आणि ती महत्वाची बाब म्हणजे आपल्या घरात ड्रॅगन आहे असं मान्य करा. मी अजिबात सस्पेन्स क्रिएट करण्याचा विचार करत नाही आणि म्हणून मी लगेचच तुम्हाला एक खूपच सुंदर लहान मुलांची कथा सांगण्याचा प्रयत्न करतो, जी 2 मिनिटात सांगून होईल. त्या कथेचं नाव आहे देयर इज नो सच थिंग ॲज अ ड्रॅगन. देयर इज नो सच थिंग ॲज अ ड्रॅगन नावाची एक लहान मुलाची कथा आहे. त्या लहान मुलाचं नाव आहे बिली बिक्सबी. बिली बिक्सबी. आणि तो झोपेतून उठलाय, सकाळची वेळ आहे आणि झोपेतून उठल्याबरोबर त्याच्या बिछाण्याजवळ त्याला एक लहानसा ड्रॅगन, अतिशय क्यूटी पाय ड्रॅगन, अतिशय असं नाजूक, सुंदर, निष्पाप, मांजरीच्या पिलासारखा ड्रॅगन दिसतोय. आता तुम्ही म्हणाल की मांजरीच्या पिलासारखा कुठे ड्रॅगन असतो का? पण हो, असतो. तो एक लहानसा मांजरीचा पिलासारखा ड्रॅगन त्याच्याकडे टुकुर टुकुर नजरेने बघत आहे. आणि मग तो जोरात ओरडून आईला सांगतो, आई, हिअर इज अ ड्रॅगन. इथे ड्रॅगन आहे बघ. आणि आई किचन मधून जोरात ओरडून म्हणते, देयर इज नो सच थिंग ॲज ड्रॅगन, ॲज अ ड्रॅगन. की तिथे ड्रॅगन नावाची किंवा जगात ड्रॅगन नावाची कुठलीही गोष्ट अस्तित्वात नाही. असं आई खूप जोरात ओरडून सांगते. असं आईने म्हटल्याबरोबर ड्रॅगनचं रूप अकराळ विक्राळ व्हायला सुरुवात होते. सर्वप्रथम तो ड्रॅगन त्या मुलाचे सगळे पॅनकेक्स जे असतात ते खाऊन टाकतो, संपवून टाकतो. आणि त्याचं रूप असं वाढतच जातं. आणि तो ड्रॅगन मोठा होता होता अकराळ विक्राळ रूप धारण करता करता संपूर्ण घरभर पसरतो. आता घरामध्ये कोणालाच कुठे जायला जागा नाही. आई कशी तरी जागा काढते आणि खिडकीमधून जाण्याचा प्रयत्न करते. असं सगळं काही घडतंय. आणि त्याच वेळी तो ड्रॅगन इतका मोठा होऊन जातोय की तो घराला मुळासकट उचलतो आणि रस्त्यावर घेत सुटतो. बराच कालावधी निघून जातो. सायंकाळी पप्पा घरी येतात आणि त्यांना पोस्टमन सांगतो की तुमच्या घराला ड्रॅगनने उचलून घेऊन गेलेला आहे. पप्पा त्या ड्रॅगनच्या मागे लागतात, डॅडी त्या ड्रॅगनच्या मागे लागतात. त्या ड्रॅगनच्या डोक्यावर आणि खांद्यावर बसून त्या ड्रॅगनला नेस्तनाबूत करतात. इन द सेन्स की त्याला हरवतात आणि पुन्हा आपलं घर त्या मूळ जागेवरती ते बघतात. आता ड्रॅगन तसाच मोठा अकराळ विक्राळ स्वरूपात रस्त्यावर पसरलेला आहे. आणि आई तरी पण म्हणतेच आहे की देयर इज नो सच थिंग ॲज अ ड्रॅगन. आणि मग बिली बिक्सबी खूप चिडतो आणि म्हणतो की आई, ड्रॅगन असतो. बिली बिक्स असं म्हटल्याबरोबर रस्त्यावर अकराळ विक्राळ स्वरूप धारण केलेला ड्रॅगन आता पुन्हा एकदा मांजरीच्या पिलासारखा लहान क्युटीपाय होऊन जातोय. माई म्हणते की म्हणजे हे काय होतं नेमकं? तर तो बिली बिक्सबी आईला म्हणतो की अगं आई, त्या ड्रॅगनला त्याच्याकडे कुणीतरी लक्ष दिलं पाहिजे. यासाठी तो लक्ष वेधून घेण्यासाठी असा अकराळ विक्राळ स्वरूप धारण करत होता. मित्रांनो, आपल्या कुटुंबामध्ये देखील हीच गोष्ट घडत असते की आपल्या कुटुंबामध्ये काही गोष्टी असतात. सगळ्यात महत्वाच्या गोष्टी म्हणजे ताणतणाव असतात, भांडणं असतात, आपल्या वर्तणुकीचे चुकीचे पायंडे पडलेले असतात, कोणीतरी अधिक वात्रट स्वरूपात जीवन जगत असतं, दडपशाही असते, हुकुमशाही असते, अन्याय असतो, अत्याचार पण असतो.
लहान लहान गोष्टी, समस्येच्या स्वरूपातील लहान लहान गोष्टी, अव्यवस्थेच्या स्वरूपातील लहान लहान गोष्टी आपल्या घरात असतात, संसारात असतात. परंतु बरेचदा आपण त्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो आणि आपण म्हणतो देर इज नो सच थिंग ॲज अ ड्रॅगन. त्या गोष्टी जेव्हा असतात त्यावेळी त्या मांजरीच्या लहान पिलासारख्या असतात, त्या तुमच्या बिछाण्याजवळ असतात. तुम्ही त्यांना बिछाण्याच्या खाली लपवण्याचा प्रयत्न केला की मग ते तुमचे लहान लहान पॅनकेक्स सगळे खाऊन टाकायला सुरुवात करतात, तुमच्या जीवनातला गोडवा खाऊन टाकायला सुरुवात करतात. आणि मग सुरू होतो एक अतिशय भयंकर 11-12 समस्यांचं रूप धारण केलेला ड्रॅगनचा प्रवास, जो तुमच्या घराला, कुटुंबाला, तुमच्या आयुष्याला, तुमच्या नात्यांना मुळापासून उखडून टाकतो. बरं, आपण बरेचदा असं म्हणतो की म्हणजे मोबाईल आल्यानंतर स्वीट होम असं आपल्या रिंगटोन वाजते. जर घरून फोन असला तर स्वीट होम हे आपलं स्वप्न असतं, ते असायला पण पाहिजेच. मानवी संस्कृतीचा उद्गम झाल्यापासूनच एक सुखी आणि गोड कुटुंब ही कन्सेप्ट आहे आपल्या नागरीकरणामध्ये. परंतु खरोखर आपलं घर असं स्वीट होम असतं का, असा प्रश्न आपण स्वतःला विचारला पाहिजे. आणि जर तुम्ही ते जर म्हटलं की हो असतं आणि माझ्या घरात समस्याच नाही, याचाच अर्थ तुम्ही समस्यारूपी लहानशा ड्रॅगनला नाकारत आहात. आणि असं नाकारलं, त्याला बिछाण्याखाली घातलं की नंतर काय होतं, तो ड्रॅगन 11-12 स्वरूप धारण करतो. आणि म्हणून कुटुंबातील ताणतणाव, कुटुंबातील समस्या यांचं वास्तव स्वरूप मान्य केलं की ॲज अ कुटुंब म्हणून आपण काय करू शकतो, त्याच्यावरती काहीतरी उपाय करू शकतो, तोडगा काढू शकतो, जबाबदाऱ्या एकमेकांना वाटून देऊ शकतो. परंतु बरेचदा आपण असं करत नाही आणि आपण असं न केल्यामुळेच जास्त गोंधळाची स्थिती, जास्त अव्यवस्थेची स्थिती निर्माण होते. बघा, बरेचदा असं होतं ना की आपल्या घरी कोणी पाहुणे येत असले का, बस बायका, स्त्रिया खास करून घरामधल्या असं करत असतात. आपल्या घरी पाहुणे किंवा आपल्या घरी कोणीतरी येत असलं की तात्पुरत्या स्वरूपात आपण काय करतो, घराला टापटीप करण्याचा प्रयत्न करतो, त्याची स्वच्छता करण्याचा प्रयत्न करतो. अनेक अव्यवस्थेच्या गोष्टी, खुर्चीवर पडलेले कपडे, फाटलेले ब्लँकेट्स किंवा चटाया किंवा रजाया असतील, व्हॉटएव्हर, त्या आपण तात्पुरत्या एक असं बेडशीट घेऊन, चांगलंसं बेडशीट घेऊन त्याच्यावरती झाकण्याचा प्रयत्न करतो. म्हणजेच आपण त्या अव्यवस्थेला नाकारण्याचा, दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करतो आणि तात्पुरती उपाययोजना करून इतरांना काहीतरी दाखवण्यासाठी माझं घर किती छान नीटनेटकं आहे याचा प्रयत्न करत असतो. असा प्रयत्न करणं ही खूपच म्हणजे चुकीची गोष्ट असते. कारण की तसा प्रयत्न केल्यामुळे मूळ समस्या तशीच राहून जाते, किंबहुना ती अधिक मोठ्या प्रमाणात 11-12 स्वरूप धारण करू शकते. आणि तिने असं 11-12 स्वरूप धारण केल्याचा वाईट परिणाम म्हणून काय होतं, तर वाईट परिणाम म्हणून एक महत्त्वाची गोष्ट घडते. आणि ती महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमची व्यक्तिगत नाती संपुष्टात येतात. ड्रॅगन त्या नात्यांना, समस्या त्या नात्यांना खाऊन टाकते. तुमच्या कुटुंबातली जी समृद्धी आहे, जी शांतता आहे, जे सुख असू शकणार आहे, तो ड्रॅगन लहान असतानाच त्यावर उपाय न केल्यामुळे, त्याच्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे तो ड्रॅगन मोठा होतो, ती समस्या मोठी होते आणि तो मुळासकट त्या कुटुंबाला उखडून टाकतो. असं जगातलं कुठलं कुटुंब नसेल की ज्याला कुठल्या प्रकारच्या समस्यांना तोंड द्यावं लागत नाही. परंतु सुखी आणि समृद्ध तीच कुटुंब होतात, जी कुटुंब त्या समस्यांना, त्या ड्रॅगनला येस करतात. येस, देयर इज अ ड्रॅगन, देयर इज अ थिंग, सच अ थिंग ॲज अ ड्रॅगन. ज्यांनी हे मान्य केलं की खूप सहजपणे तुम्ही त्या समस्येवरती कुटुंब म्हणून तोडगा काढू शकतात, उपाययोजना करू शकतात आणि त्याला क्युटी पाय म्हणजे लहानसं राहू असतानाच त्याला संपवू देखील शकतात. पण तो एकदा का ड्रॅगनने मोठं रूप केलं की त्या ड्रॅगनला संपवणं आपल्यासाठी खूप अवघड गोष्ट होऊन जाऊ शकते. आणि म्हणून मित्रांनो, जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या कुटुंबातील समस्या या आहेत हे तुम्ही मान्य करतात, तर तुम्ही ड्रॅगनचं अस्तित्व मान्य करतात. आणि ते अस्तित्व मान्य केलं की त्याला संपवण्याचं देखील तुम्ही उद्दिष्ट ठरवतात आणि कुटुंब म्हणून ते उद्दिष्ट तुम्ही पार पाडत असतात. आणि म्हणून मित्रांनो, जर तुमच्याकडे असं काही छोटे छोटे ड्रॅगन्स असतील तर त्यांना बिछाण्याखाली लपवू नका. लोकांनी आपल्या कुटुंबाला चांगलं म्हणावं यासाठी फक्त, या अट्टहासासाठी फक्त त्या ड्रॅगनचं स्वरूप मोठं होऊ देऊ नका. ज्यावेळी जी समस्या निर्माण झाली, ज्यावेळी ज्या माणसाचं चुकलं,
त्याच वेळी जर त्याला ती गोष्ट सांगितली, त्याच वेळी ती गोष्ट आपण मान्य केली, तर खूप सहजपणे कुटुंब सुखी होऊ शकतात. बरेचदा पती पत्नींमध्ये सुरुवातीच्या दिवसांमध्ये आपल्याला कळतं की एक चांगला प्रवास, म्हणजे ज्याला म्हणतो ना आपण की सुरुवातीचे विवाहाचा जो काही कालावधी असतो तो केल्यानंतर जर काही समस्या निर्माण होत असतील तर दोघांनी त्या पहिले मान्य केल्या पाहिजेत, आणि मान्य केल्या की त्याच्यावरती काहीतरी उपाययोजना केली पाहिजे. आई वडील मुलांच्या संदर्भात देखील हीच गोष्ट असते की मुलांचं जर काही चुकत असेल तर आई वडिलांनी वेळीच त्याला आवर घातली पाहिजे, कारण मुलं अपरिपक्व असतात, ती लहान असतात, त्यांना कळत नाही. आई वडिलांच्या स्वभावामध्ये काही ग्लिचेस असतील, काही चुका असतील, त्यावेळीच आजी आजोबांनी किंवा घरातील काका काकूंनी किंवा जी मुलं मोठी होऊन गेलेली असतात त्यांनी वेळी शांततेने सांगितली, मान्य केली, तर ही गोष्ट होऊ शकते. स्वीट होम हे आपलं स्वप्न आहे, ते स्वप्न जगायचं असेल तर ते स्वीट होम बरोबरच काय काय सोर गोष्टी आहेत, आंबट गोष्टी आहेत, कडू गोष्टी आहेत, तिखट गोष्टी आहेत, याचा देखील आपल्याला विचार करता आला पाहिजे. त्यावरती आपल्याला मान्यता देता आली पाहिजे, तरच आपण एक चांगल्या प्रवासाला, कौटुंबिक प्रवासाला सुरुवात करू शकतो, नात्यांच्या प्रवासाला सुरुवात करू शकतो आणि चांगलं जीवन आपण जगू शकतो. परंतु आपल्याला कळतं की माणसाच्या व्यक्तिगत अहंकारापायी, माणसाच्या व्यक्तिगत अट्टाहासापायी आपण कुटुंब व्यवस्था बऱ्यापैकी मोडकळीस आणलेली आहे, बऱ्यापैकी उद्ध्वस्त केलेली आहे. ड्रॅगन हा दुसरा तिसरा कुणी नाही. समस्या मान्य न करणे, स्वतःची चूक मान्य न करणे, स्वतःच्या आपल्या माणसांचे दोष मान्य न करणे आणि त्याच्यावरती कुठल्याही प्रकारचा प्रयत्न न करणे, त्याच्यावरती उपाययोजना न करणे, यामुळे बरेचदा कुटुंब व्यवस्था मोडकळीस येतात. आपण हाच प्रवास आपला जो आहे की आणखी लाड करणे म्हणजे काय असतं, समर्थन देणं म्हणजे काय असतं, पाठीशी घालणं म्हणजे काय असतं, या गोष्टींचा देखील आपण असा सतत विचार करत राहणार आहोत. मित्रांनो, अज्ञानासारखं दुःख या जगामध्ये कुठलंही नाही असं गौतम बुद्धांनी, अज्ञानासारखा रोग या जगामध्ये कुठलाही नाही असं गौतम बुद्धांनी फार पूर्वी 2500 वर्षापूर्वी सांगून ठेवलेलं आहे. अज्ञान म्हणजे वास्तवतेचं भान नसणे, वास्तवतेची जाणीव नसणे, वास्तवतेचं ज्ञान नसणे. ज्यांना वास्तवतेचं ज्ञान असतं ती माणसं खूप सज्ञानी असतात. मग जर तुम्ही IAS ऑफिसर असाल, IPS असाल, डॉक्टर असाल, इंजिनियर असाल, वकील असाल, प्राध्यापक असाल, टीचर असाल, व्हॉटएव्हर तुम्ही काहीही असाल, परंतु जर तुम्हाला वास्तवतेचं भान नसेल, वास्तवतेची जाणीव नसेल, तर तुम्ही अज्ञानी आहात, मी अज्ञानी आहे. अशा पद्धतीने आपण ह्या गोष्टींकडे बघितलं पाहिजे. आणि आपल्या कुटुंबामध्ये जर एक क्युटिफाईड ड्रॅगन समस्येच्या स्वरूपात असेल तर त्याला मान्यता द्या, त्याला मान्य करून घ्या, जेणेकरून तो तेवढाच लहान राहील आणि पटकन त्याचा निपटारा करता येऊ शकेल. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल, ही कथा आवडली असेल, ही गोष्ट आवडली असेल, तर जरूर या व्हिडिओवरती कॉमेंट करा. कॉमेंटमध्ये सांगा की तुम्हाला आणखी कुठल्या प्रकारचे व्हिडिओ हवेत, आणि अधिकाधिक आपल्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. अँड डोंट also forget to press the bell icon so that you can get the very immediate notification of the new videos as such. Thank you very much.